नमस्कार मंडळीनो, स्वागत तुमचा आजच्या नव्या ब्लॉगमध्ये। तर मंडळीनो, आजचा ब्लॉग असा जरा युनिक असणार आहे, म्हणजेच की सगळ्यांना उत्सुकता वाढलेलीच आहे। गणपती, गोविंदा सगळं काय येणार आहे। तर सगळ्यात पहिला आज आपण निघालेलो आहे पहिला मुंबईच्या राजाला। तर तिथे जाऊन पहिला आपण अर्धा तास फक्त उभा राहणार आहे, पाय वगैरे पडणार नाही, कारण की आपण कपडे असे घातलेत आणि विनायकनी पण घातलेत। विनायक रेडी आलाय, आपण चाललो आहे गाडीने। तर बघू शकता आपला दादा पण तयारीतच आहे। बघा कपडे बिपडे त्यांनी घेतलेले आणि मी पण हे बघा आपली न्यू परशुराम गोविंदाबद्दल काळ दोघी राजा हे डायरेक्ट मम्मी कामावरून आली आणि डायरेक्ट खायला बघतायत। तर आपण निघालो आहे गाडीवरनं, आपला निघणार आहे गाडीवरनं। आंघोळ विंघोळ करून फ्रेश चालू आहे, नाश्ता पण झाला आहे। तर चला आपण निघूया गाडीने आपल्या विनायक सोबत। आपला गाडी ड्रायव्हर आहे आणि पार्टी आलाय नवीनच आपल्या जॉईंटमध्ये झालं आहे, प्रमोद यादव म्हणून। तर चला कशी वाट पाहताय आपण निघूया डायरेक्ट कुठे, पहिला मुंबईच्या राजाला निघायचं आहे पाद्यपूजनला। तर त्यानंतर तिकडनं गेल्याच्या नंतर आपल्या काळाचौकीला जायचं आहे, तिथे आजपासून सराव होणार आहे गोविंदाचा। तर चला कसली वाट पाहता, डायरेक्ट आपण निघूया पहिला मुंबईच्या राजाला पाद्यपूजनला। इकडे काय आपण जास्त मिनटं थांबणार नाही, 15-20 मिनटं थांबणार, बघणार कसं काय वातावरण आहे ते, नंतर तिकडनं निघणार। चला गर्दी बघा, गर्दी एकदम अशी टरटरीत वाली गर्दी धरलेली आहे, हे बघू शकता। आपणास विनंती आहे की आपण आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करू दे, एवढ्याच मी शुभेच्छा व्यक्त करते। आणि आमचा मित्र नंदेश याला 2 लाईन गाण्यासाठी मी आग्रह करते। गणपती बाप्पा नाही भाई, सगळ्यांनी हात वर करून गणपती बाप्पा मंगलमूर्ती, गणपती बाप्पा मंगलमूर्ती। खूप माहोल खूप वेगळा आहे इथे, आणि इथे जी पॉझिटिव्हिटी मला इथे जाणवते बाप्पाच्या, असं वाटतंय बाप्पाचं आगमन आत्ताच झालंय, हो की नाही, वाटतंय की नाही? कारण तो सगळ्यांचा बाप्पा आहे, ती माऊली आहे। आपण म्हणतो आता माऊली आषाढी झाली आणि ही दुसरी माऊली आपल्याला भेटायला लवकरच येणार आहे।
आता इकडनं निघालोय आता आपल्या गोविंदाच्या इथे जायचं. गाडी घेऊन निघूया. गाडी पेट्रोल आहे ना भाऊ? हा आहे बाय, पेट्रोल आहे इकडे. आपण निघूया. चला आता इकडे गाडी कुठे लावले? याला गाडी ड्रायव्हर आहे आमचा, गाडी ड्रायव्हर आहे. आजपासून प्रॅक्टिस जरा चालू होणार आहे. चला बघूया काय होतं ते. पण आतमध्ये जे गेलो एकदम फुल धमाल झाली. त्याला नाचलो बिचलो. चिखल बघा, असा असतो कार्यक्रम आपला. तर मंडळींनो आता तिथे पोहोचलो आणि इथे बघायला गेलं तर एकदम हॉल आतमधल्या साईडला एकदम सगळं टर्टरीत आहे. आणि त्या नीरज गाडी लावली बघा या साईडला ठेवली. तर आत्ताचा आतमध्येच मी जातो, एंट्री करतो. पण सगळ्यात पहिला आपल्याला चेंज करायला लागेल हे सगळं. आपले टी शर्ट घालायचे, न्यू परशुराम गोविंदा वद्दा काळ योगी राजा टी शर्ट घालायचे. ते पहिला जातो, चेंज करतो. आणि बघायला गेलं तर मी लेट आलो, खूप लेट आलोय. तर तुम्हाला सगळ्यात पहिला हे दाखवतो, इकडचं डेकोरेशन कसं केलं एकदम ते दाखवतो. मग नंतर जाऊन चेंज करतो. मग चेंज केल्याच्या नंतर डायरेक्ट मंदिराच्या इथे जातो. चला मित्रांनो बघू शकता याच्या मायला आता डायरेक्ट टी शर्ट घातल्या पण एकदम तयार आहे. आणि मित्रांनो इथे बघू शकता गुरुपौर्णिमा निमित्ताने आपल्या निशांत दादानी एवढं सगळं एकदम कार्यक्रम सगळं तयार केलेलं आहे. तुम्ही बघू शकता रांगोळी बघा, एक नंबर रांगोळी. हा रांगोळी म्हणजे आपल्या रांगोळी मॅडम हा हा मस्त रांगोळी ही बघू शकता. सुस्वागतम मस्त. आणि साईबाबाचा एक अशी व्हिडिओ काढतो छोटीशी ती बघा. गुरुपौर्णिमा निमित्ताने याही वर्षी दरवर्षाप्रमाणे याही वर्षी गोविंदाची प्रॅक्टिस देखील सुरुवात होते. आणि मुंबईच्या राजाचं पाठ्यपूजन देखील असतो. आणि त्याचप्रमाणे आपल्या जिजामाता नगरमध्ये अजून एक मंडळ आहे गोविंदा पथक यांचा. यावर्षी 50वा वर्ष आहे 2025ला. आणि टी शर्ट पण ओपनिंग आहे. टी शर्ट ओपनिंग आहे का बोलतो? आता जायला लागेल तिकडे. चला डायरेक्ट आपण तिकडे जाऊया, बघूया पहिला काय काय आहे ते आज. चला मित्रांनो 50वा वर्ष एकदम जल्लोष असणार आहे त्यांच्या मंडळामध्ये एकदम खूप. तर जसं आमच्या गेल्या वर्षी 75चा वर्ष होता तसाच खूप एकदम जल्लोष केलेला. तसंच याही वर्षी इथे जिजामाता नगरमध्ये आपल्या श्री गणेश मंडळाच्या इथे 50वा वर्ष आहे. तर बघूया त्यांचं काय मजा असते ती. हे सगळ्यांनी जवळ आहे रे, जवळ आहे सर्वांनी. सिटी मार सिटी मार.
काळा ज्योतीच्या राजाचा यावर्षी आपण आपल्या विभागातील आपल्या मंडळाचे हितचिंतक शुभचिंतक देणगीदार वर्गणीदार रहिवासी यांच्यापैकी गत वर्षामध्ये जे कोणी मृत पावले त्या सर्वांसाठी एक सामुदायिक श्रद्धांजली मंडळाच्या वतीने या ठिकाणी आपण देणार आहोत. त्यासाठी सर्वांनी त्या जागेवर 2 मिनिटं शांत उभं राहायचं. त्यामुळे सर्ववाल्यांना सगळे सहकारी मित्रमंडळ तुम्ही तुमची यादी आताच कार्यक्रम मंडळ करू द्या. त्याप्रमाणे सर्वांनी जरा स्वतःचं मन ओतलं ना तर आपण जे ध्येय पकडले ते आपण ध्येय गाठू शकतो. फक्त फ्री माइंड मनात कोण काय बोलेल तर आम्ही दोघं आहे, चेतन आहे, मोठे अतुलदादा आहे, हेमंतदादा आहेत, सगळे आहेत, जे काय अमोलदादा आहे. तुम्ही ह्यांना डायरेक्ट फोन करा जर कोण काय बोलले बाबा काय तुमच्यामध्ये असं झालंय. मित्रांनो तिकडे एकदम डिस्कट चालू आहे आणि आपले मित्र आहेत ते पण आता मला असं वाटतं की दरवर्षी याहीप्रमाणे याही वर्षी आजपासून प्रॅक्टिसला येतील मला असं वाटतंय. मी हळू बोलतोय आणि ते सगळं डिस्कस चालू आहे बघू शकतो तुम्ही. जय